B.Ed ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर तुमची ॲन्सर की ज्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता तर तुमची ॲन्सर की तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेली आहे। तुम्ही ॲन्सर कीसुद्धा चेक करू शकता। ॲन्सर की म्हणजे तुम्ही सोडवलेला पेपर, त्यामध्ये तुम्ही जेही ॲन्सर दिलेले आहे ते ॲन्सर आणि ओरिजिनल ॲन्सर तुम्ही टॅली करू शकता, जेणेकरून तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही आता स्वतः चेक करू शकता। सर्वात प्रथम साईटवर या। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही CET सेलची जी साईट आहे त्या साईटवर येऊ शकता। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिलेले असेल। यामध्ये CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27ला क्लिक करा। यामध्ये तुमचा ईमेल ID टाका। जो ईमेल ID तुम्ही CET सेलला रजिस्टर केलेला होता तोच ईमेल ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। तुमचा पासवर्ड जोही तुम्ही CET साठी पासवर्ड यूज केलेला आहे तो पासवर्ड टाका। त्यानंतर साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये अशा प्रकारे जे ऑप्शन आहे यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, ते म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर। तर ऑब्जेक्शन ट्रॅकरला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑब्जेक्शन ट्रॅकरला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं एज्युकेशन जे आहे B.Ed जनरल आणि स्पेशल आणि B.Ed ELCT दोन्ही ॲन्सर की तुमची वेगवेगळी असणार आहे। तुम्ही दोन्ही जर पेपर दिले असेल तर दोन्ही ॲन्सर की तुम्ही चेक करू शकता। जर तुम्ही फक्त जनरल आणि स्पेशलची जर CET दिलेली असेल तर तुम्हाला एकाच याची ॲन्सर की उपलब्ध होणार। तर इथे राईज अँड ऑब्जेक्शनला क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन एकदा रीड करून घ्या। यामध्ये जर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला 1000 रुपये चालान पेड करावं लागेल। यामध्ये दिलेले जे 11 पॉईंट्स आहे हे एकदा रीड करा आणि त्यानंतर प्रोसीड करा। प्रोसीड केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे संपूर्ण ॲन्सर चेक करू शकता। ॲन्सर चेक करताना इथे तुम्हाला पहिला एक जो क्वेश्चन आहे आपण त्यावरती एकदा तुम्हाला समजून सांगण्यात येईल। त्या प्रकारे तुम्ही बाकीचे जे तुमचे क्वेश्चन आहे हे तुम्ही चेक करू शकता। बघा करेक्ट ॲन्सर काय आहे, हा कोड आहे करेक्ट ॲन्सरचा, आणि तुम्ही दिलेला ॲन्सर काय आहे सेम, हा पण सेम आहे म्हणजे याला फुल मार्क्स आहे। तुम्हाला समजलं ना? तर आता तुम्ही यामध्ये कोणता ॲन्सर दिलेला आहे बघू शकता। 91चा हे आहे म्हणजे पहिल्या नंबरचं ऑप्शन होतं, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे। आणि तुम्हीसुद्धा तेच ऑप्शन म्हणजे ॲन्सर दिलेला आहे आणि ओरिजिनल ॲन्सरसुद्धा तेच आहे, यासाठी तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे। त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, इथेसुद्धा 196 हे सुद्धा फुल मार्क्स मिळणार आहे। त्यानंतर इथे बघा इथे चुकलेला आहे, तुम्ही दिलेला हा कोड आहे म्हणजे हे ॲन्सर आहे आणि करेक्ट ॲन्सर हे आहे, इथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहे। जर तुम्हाला कुठे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर इथे बघा हर एक क्वेश्चनच्या समोर राईज ऑब्लिक व्ह्यू ऑब्जेक्शन, इथे तुम्हाला ऑब्जेक्शनला क्लिक करून ऑब्जेक्शन घेता येणार। परंतु एकच लक्षात असू द्या की ऑब्जेक्शन जर घेत असाल तर 1000 रुपये चालान पेड करावं लागेल एका ऑब्जेक्शनसाठी। म्हणजे हे जर ऑब्जेक्शन घेतलं तुम्हाला 1000 रुपये पेड करावं लागेल। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण चेक करू शकता। बघा इथे फुल मार्क्स आहे 10, 9, इथे मार्क्स मिळणार नाही आहे, इथे मार्क्स मिळणार नाही आहे 17, इथे मार्क्स मिळणार आहे, इथे सुद्धा मार्क्स मिळणार नाही आहे, इथे सुद्धा मार्क्स मिळणार आहे कारण की ॲन्सर बरोबर आहे करेक्ट ॲन्सर आणि तुम्ही दिलेले ॲन्सर बरोबर आहे। त्यानंतर इथे सुद्धा मार्क्स मिळणार नाही आहे, इथे सुद्धा मार्क्स मिळणार नाही आहे, त्यानंतर इथे सुद्धा मार्क्स मिळेल। बघा सेम ॲन्सर आणि करेक्ट ॲन्सर आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमचे किती ॲन्सर बरोबर आहे, त्या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करा। तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। तर B.Ed करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली ॲन्सर की चेक करा, स्वतःला किती मार्क्स मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर राईज व्ह्यू ऑब्जेक्शनला जर तुम्ही क्लिक केलं, यामध्ये तुम्हाला संपूर्ण बघा अशा प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। इनकरेक्ट क्वेश्चन आहे किंवा ऑल ऑप्शन इनकरेक्ट आहे, या प्रकारे सिलेक्ट करून इथे तुम्हाला जे मॅटर आहे हे मॅटर लिहायचं आहे। त्यामध्ये सपोर्टिंग डॉक्युमेंट्स यामध्ये संपूर्ण रेफरन्स लिहायचा आहे आणि सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर तुम्हाला 1000 रुपये चालान पेड करावे लागेल आणि तुमचं ऑब्जेक्शन सेव्ह होणार। ऑब्जेक्शन पिरियड संपल्यानंतर संपूर्ण माहिती चेक करण्यात येणार। जर ऑब्जेक्शन बरोबर असेल तर तो क्वेश्चन एक तर कॅन्सल करण्यात येणार किंवा त्याबद्दलचे संपूर्ण मार्क्स संपूर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणार, ज्यांनाही तो क्वेश्चन गेलेला असेल त्या विद्यार्थ्यांना। तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपली ॲन्सर की चेक करून आपले मार्क्स कॅल्क्युलेट करून नोट करून ठेवा। तुमचे स्कोर कार्ड आल्यानंतर किंवा फायनल ॲन्सर की आल्यानंतर परत तुम्ही एकदा तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। त्यामध्ये तुम्हाला थोडे जर मार्क्स कमी जास्त होऊ शकतात, कारण जर जे ऑब्जेक्शन घेतल्या जातात त्या ऑब्जेक्शनमध्ये जर काही कमी जास्त झालं म्हणजे काही क्वेश्चन कॅन्सल करण्यात आले तर त्याबद्दलचे फुल मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात येतात। त्यामुळे तर आपले मार्क्स कॅल्क्युलेट करून ठेवा।
पुढील अपडेट आपण डॉक्युमेंट्स आहे किंवा किती मार्क्स लागणार आहे CET मध्ये विद्यार्थ्यांना की चांगलं कॉलेज मिळू शकते, या प्रकारे संपूर्ण तुमच्या मनात असलेले क्वेश्चनचे संपूर्ण व्हिडिओ आपण वेळोवेळी आता आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।